नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहर व परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने राज्यासह बीड जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदी लागू केली आहे. तरी जनतेने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विनाकारण घराबाहेर पडू नये, शासन निर्देश पाळावेत आणि उत्स्फूर्तपणे जनता कर्फ्यू पाळून प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन अंबाजोगाई नगर परिषदेने प्रभारी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, नगरसेवक बबन लोमटे, नगरसेवक कमलाकर कोपले यांनी केले आहे. राज्य बीड जिल्ह्यासह अंबाजोगाईत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सरकारने संचारबंदी लागू केली आहे. प्रशासनाने घालून दिलेले ब्रेक द चेनचे नियम पाळा, विनाकारण घराबाहेर पडू नका. त्यामुळे जनतेने सहकार्य करावे. पोलीस प्रशासनाच्या वतीने राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनीही नुकतेच आवाहन केले आहे. यावेळी त्यांनी पुढे बोलताना सांगितले की आम्ही कुणालाही विनाकारण त्रास देणार नाही याची हमी देतो, पण जाणून बुजून संचारबंदीचा भंग करू नका. राज्यात 144 कलम लागू आहे, त्यामुळे 5 पेक्षा जास्त लोकांनी घराबाहेर पडू नये. जर खरोखरच काम असेल आणि कोणी घराबाहेर पडलं असेल तर हरकत नाही. जाणून बुजून नियमभंग करू नका, अतिउत्साहीपणा दाखवू नका असे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी सांगितले आहे. त्यामुळे जनतेने या आव्हानाला प्रतिसाद द्यावा. तसेच बीड जिल्ह्यासह अंबाजोगाईत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झालेला आहे. दररोजच शेकडोंच्या पटीत कोरोना बाधितांची संख्याही वाढत आहे. आरोग्य यंत्रणेत काम करणारे डॉक्टर, कर्मचारी, नर्स हे आपले बंधू आणि भगिनी आहेत. अहोरात्र ही सर्व यंत्रणा आपल्यासाठी जीवाची बाजी लावून काम करीत आहेत. त्यामुळे घरातच राहा, सुरक्षित राहा. राज्यात गुरुवारपासून कडक निर्बंध लावत लॉकडाऊन सुरू केले आहे. कडक निर्बंध, संचारबंदी, लॉकडाऊन तरीही रस्त्यावरचे नागरिक व अत्यावश्यक सेवेतले व्यावसायिक विना मास्क बिनधास्त होते. त्यामुळे प्रशासनातले बडे अधिकारी, पोलीस प्रशासन लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी गुरुवारी रस्त्यावर उतरून विना मास्क असणाऱ्या 20 नागरिक व्यावसायिकावर दंडात्मक कारवाई करून 10,000चा दंड वसूल करण्यात आला आहे. अंबाजोगाईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असताना सुद्धा नागरिकांना गांभीर्य नसल्याने दिवसभर नागरिकांची गर्दी जैसे तेच होती. अत्यावश्यक सेवेतील व्यावसायिकही कोविडच्या नियमांचे पालन करत नव्हते. गुरुवारपासून कडक निर्बंध लावत लॉकडाऊन सुरू आहे, तरीही रस्त्यावर विना मास्क नागरिकांची गर्दी जैसे तेच होती. गर्दीला आळा बसविण्यासाठी प्रशासनातील अप्पर जिल्हाधिकारी मंजुषा मिस्कर, उपजिल्हाधिकारी शरद झाडके, तहसीलदार विपिन पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार अशा अनेक बडे अधिकारी रस्त्यावर उतरून गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावरचे विनामास्क नागरिक, औषध दुकानदार, मोंड्यातील किराणा आडत, कृषी व्यावसायिक अशा 20 जणांवर दंडात्मक कारवाई करत 10,000 दंड वसूल करण्यात आला आहे. मागील 1 वर्षापासून स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील सर्व डॉक्टर, नर्स, कर्मचारी कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी जीवाचं रान करत असून त्यांच्या या सेवाभावी वृत्तीला मी सलाम करते असे गौरवोद्गार बीड जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांनी काढले आहेत. खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी गुरुवारी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरला भेट देऊन कोविड वार्डात स्वतः जाऊन रुग्णांशी संवाद साधला. त्यानंतर आढावा बैठक घेतली. यावेळी अक्षय मुंदळा, स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे, अधीक्षक डॉक्टर राकेश जाधव, उपअधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे, डॉक्टर विश्वजित पवार, मेडिसिन विभाग प्रमुख डॉक्टर सिद्धेश्वर बिराजदार, डॉक्टर नितीन चाटे, माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, लोखंडी सावरगाव सेंटरचे अधीक्षक डॉक्टर अरुणा केंद्रे, डॉक्टर चव्हाण यांच्यासह प्रशासनातील अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी सद्यस्थितीमधील रुग्णसंख्या, उपलब्ध बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन स्थिती याचा अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्याकडून आढावा घेतला. या ठिकाणच्या परिस्थितीची पूर्ण जाणीव असून घडणाऱ्या घडामोडींवर पूर्णपणे मी स्वतः लक्ष ठेवून आहे. मागील 1 वर्षापासून स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील अधिष्ठाता शिवाजी सुकरे यांच्या खांद्याला खांदा लावून
कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी सर्व डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी जीवाचं रान करत असून त्यांच्या या सेवाभावी वृत्तीला मी सलाम करते, असे गौरवोद्गार खासदार प्रीतम मुंडे यांनी काढले. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव जोरात वाढत आहे. रस्त्यावरचा भाजीपाला खरेदीसाठी असणारी ग्राहकांची गर्दी कायमच होती. बाजार समिती, नगरपालिका, महसूल विभागाने रस्त्यावर भरणारा बाजार मोंढ्यातील बाजार तळावर भरविल्याने रस्त्यावरची गर्दी ओसरल्याचे पाहायला मिळत आहे. अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढत असल्याने लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी यंदाही बाजार समितीने बाजार तळावरचा आठवडा भाजीपाला बाजार बंद केला होता. भाजीपाला विक्री करणाऱ्या शेतकरी व्यापाऱ्यांची मुख्य रस्त्यावर भाजीपाला बाजार थाटला होता. याच मुख्य रस्त्यावरची वाहनांची वर्दळ, बँका, हॉटेल, बाजारपेठ व विविध दुकाने आहेत. मुख्य रस्त्यावरची गर्दी, वाहनांची वर्दळ, भाजीपाला व्यावसायिक व भाजी खरेदीसाठी नागरिकांच्या गर्दीने मुख्य रस्त्याला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. रस्त्यावरच भाजीपाला खरेदीसाठी झुंबड ग्राहक व भाजीपाला व्यापारी विना मास्क व वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढण्याची भीती होती. रस्त्यावरची गर्दी कमी करण्यासाठी रस्त्यावरचा बाजार बंद करावा किंवा गतवर्षीच्या लॉकडाऊनमध्ये अंबाजोगाई शहरात शेतकरी गटामार्फत भाजीपाला व फळे विक्रीचा उपक्रम शेतकरी ते ग्राहक अशी थेट भाजीपाला विक्री संकल्पना राबवली होती. त्यामुळे ग्राहकाला घरपोच भाजीपाला मिळाला व रस्त्यावरची गर्दी कमी झाली होती. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये रस्त्यावरची गर्दी कमी करण्यासाठी तोच उपक्रम राबवा किंवा रस्त्यावर भरलेला बाजार बंद करावा अशी मागणी होती. राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी विविध मागण्यांसाठी 19 एप्रिलपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन NGP तालुका अध्यक्ष विजय प्रभाकर खरात, तालुका उपाध्यक्ष आशुर्बा महादेव चाटे यांनी दिली आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या गेल्या काही वर्षापासून प्रलंबित आहेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका आणि जिल्हा परिषद कर्मचारी यांच्याप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करावी, सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उपदान लागू करावे, कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निर्वाह निधी संघटन कार्यालयात जमा करावी, सुधारित किमान वेतन लागू करावे, वेतनासाठी वसुलीची अट रद्द करण्यात यावी, अशा विविध मागण्यांसंदर्भात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे.